नमस्कार, होममेड रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे। तांदळाच्या खिरीची अगदी सोपी बासुंदी सारखी चविष्ट लागणारी रेसिपी शेअर करत आहे। 1 लिटर दुधाच्या प्रमाणाची रेसिपी मी शेअर करत आहे। 1 लिटर दूध, 3 चमचे तांदूळ, इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतली आहेत। आपण हवे तर बासमती तांदूळही घेऊ शकतात। अर्धी वाटी नारळाचा किस करून घ्यायचा आहे। थोडीशी 7-8 काड्या केशर, थोडेसे मनुके, 8-10 काजू, 7-8 बदाम, थोडेसे 3-4 चमचे साजूक तूप, चारोळी, 4-5 वेलदोडे, पाऊण वाटी साखर। साखर हवी तर कमी जास्त प्रमाणात आपण घेऊ शकता। अर्धी वाटी खवा। सर्वप्रथम साजूक तुपामध्ये आपल्याला तांदूळ थोडी परतून घ्यायचे आहेत। गोल्डन कलर येईपर्यंत तांदूळ आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि नंतर मिक्सर मध्ये रवाळ बारीक करून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रूट येथे मी कापून घेतलेली आहेत, ती पण तुपामध्ये फ्राय करून घ्यायची आहेत। तांदूळ आपल्याला मिक्सर मध्ये रवाळ बारीक करून घ्यायचे आहेत। खाली वेलदोडे टाकल्यास दोन्ही एकत्र ग्राइंड होतात। खवा आपल्याला थोड्याशा दुधामध्ये काढून घ्यायचा आहे। उकळत्या दुधामध्ये बारीक केलेले तांदूळ टाकल्यानंतर बारीक केलेले नारळ त्यात टाकायचे आहे आणि सारखे फिरवत राहायचे आहे। ड्रायफ्रूट टाकायचे आहेत। 20 मिनिटे खीर उकळू द्यायची आहे। नंतर त्याच्यामध्ये खवा टाकायचा आहे। एकत्र केलेला खवा याच्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि खवा टाकल्यानंतरही उकळू द्यायचे आहे। केशर, चारोळी, मनुकी टाकायचे आहेत। साखर सर्वात शेवटी टाकायची असते। ही खीर मार्गशीर्ष महिन्यातल्या लक्ष्मी व्रताच्या उपवासालाही नैवेद्य म्हणून बनवता येते। बासुंदी सारखी चविष्ट तांदळाची होममेड खीर रेडी।